तिथे मागे लाईन लागायची गाड्यांची चेकिंगसाठी, हे बघू शकता। आणि बाजूला हा रोड गेला आहे, हा चिंचवली रोड गेला, खारेपटण रेल्वे स्टेशन बनलं आहे ना, तिथे हा रोड जातो। आता इथे हवालदार साहेब पण बसलेत आपले। नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। एक आता तोंडाला बांधायला लागते ना, कोरोनामुळे जरा खारेपटणला आहे सध्या मित्रांनो। तर मी आज दाखवणार आहे आपली खारेपटणची नदी दाखवणार आहे। तर चला तर मग आजचा हा बघता बॉम्बे गोवा हायवे आहे आणि हे मधुबन हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही। इथे लॉजिंग अँड बोर्डिंग रूम वगैरे भाड्याने भेटतात। आणि इथे ह्या साईडला नदी आहे पलीकडे, हा पणजीला रोड गेला सरळ, आणि राईट साईडला पुढे गेला रामेश्वर नगर सरळ स्टेट कुडाळ, आणि हे पणजी आहे बघू शकता। इथे नारळाची झाडं लावली आहेत मस्त, आणि हा आपला बॉम्बे गोवा हायवे आहे। आणि मित्रांनो तिथे पुढे जो रोड आहे बघा, तिथे एक रोड आहे, तो ट्रक येतो तिथे रोड आहे सरळ, तिथून तुम्ही हा बघा, हा इथे ही गाडी उभी आहे ना टेम्पो, तिथून हा रोड सरळ कोल्हापूरला जातो वरती, भुईबावडा कोल्हापूर वगैरे तुम्ही करू शकता। 2 तासाचं अंतर आहे इथून। आय थिंक मला वाटतं 99 किलोमीटर आहे काहीतरी। आणि या साईडला समोर ही आपली खारेपटणची नदी आहे। आजचा ब्लॉग आपला नदीवरती असणार आहे। इकडे ऊसाची शेती आहे बघा, आणि हा इथे आपली नदी आहे, ही दिसते नदी आहे। ही आपल्या मित्रांनो बघता ही खारेपटणची नदी आहे, बघू शकता। आता काय पाऊस नसल्या कारणाने निवळ पाणी आहे, आणि वरून येते कोल्हापूर साईडने। आय थिंक मला वाटतं ते पन्हाळगडच्या तिथून पायथ्यासून ती येते, आणि ह्याला वाघोटनला तिचा हे होतं, मावळते ती नदी। हे बघा ही खारेपटणची नदी आहे, हा रोड आहे। आणि हे जे ब्रिज बनतोय हे आपला नवीन बॉम्बे गोवा हायवेचं जे नवीन ब्रिज आहे, जुनावाला ब्रिज आहे, हे बघू शकता। आणि त्या साईडला हे नवीन ब्रिज बनणार आहे, समोर दिसतंय ते, हे बघा। आणि या साईडला खारेपटणची नदी आहे, हिला पण खूप मोठा पूर येतो, पूर आला की मग खारेपटण बाजारपेठेत पाणी भरते याचं, हे बघा। आणि हे आता मी सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाँड्रीवरती उभा आहे। ब्रिज क्रॉस केलं की मी सिंधुदुर्गात जाणार, कारण आता काय ई-पास बंद केल्यामुळे आहे, मी इथे रत्नागिरीच्या या बाँड्रीवरती इथे येऊ शकतो। ही बघा ही नदी आहे, आणि हा रोड सरळ गोव्याला गेला। हे बघा ही नदी, आणि ते चेकपोस्ट आहे इथे, जे लॉकडाऊनच्या वेळी आपण सिंधुदुर्गात जाताना ई-पास लागायचे, इथे चेकिंग व्हायची। आणि याच ब्रिजवरती इथे मागे लाईन लागायची गाड्यांची चेकिंगसाठी, हे बघू शकता। आणि बाजूला हा रोड गेला आहे, हा चिंचवली रोड गेला, खारेपटण रेल्वे स्टेशन बनलं आहे ना, तिथे हा रोड जातो। आता इथे हवालदार साहेब पण बसलेत आपले, असं हे बघा, हा रोड जातो चिंचवली साईडला। बघू आता दाखवतो तुम्हाला चिंचवली रोड पण। हा रोड गेला चिंचवलीला, हा चिंचवलीला रोड गेला ह्या साईडला। मला नदी पुन्हा एकदा दाखवतो इथं, आणि समोर ती ऊसाची शेती आहे, आणि ते मधुबन हॉटेल आहे, ते बघा नारळाच्या इथून बघू शकता। आणि समोर एक चेकपोस्ट आहे। आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉनचं बटन दिलं आहे ते दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद, पुन्हा भेटू अशाच एक व्हिडिओ, तोपर्यंत देवा काळजी।